कोणतीही गोष्ट होणारच नाही असं समजून चालायचं नाही. काहीही होऊ शकतं. मित्रहो नमस्कार. गेल्या काही दिवसापासून एक चर्चा बघा पुन्हा पुन्हा होते. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष पुन्हा एकत्र येणार की काय. त्यात उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यात अलीकडच्या काळामध्ये जवळीक वाढते आहे. ही जवळीक अनेकांच्या डोळ्यात टिपली जात आहे. त्यामुळं ही चर्चा अधिकच गतिमान होते. बघा राज्यामध्ये 2019 ते 2024 या कालावधीमध्ये मोठ्या घडामोडी तर घडल्या. उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतची युती तोडून काँग्रेस राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडी स्थापन केली, सरकारही बनवलं. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि भाजपच्या मदतीनं मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला दणदणीत बहुमत मिळालं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. महायुतीला मोठं यश मिळाल्यानं राज्यात स्थिर सरकार आहे. म्हणजे असं म्हणायला तर काहीही हरकत नाही, मेजॉरिटी आहे तेवढी. पण त्यानंतर ही नव्या राजकीय समीकरणाची चर्चा पुन्हा सुरू झालेली आहे का? कशासाठी? उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भाजपासोबत जाणार अशी चर्चा सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या विषयावर स्पष्टीकरण दिलेलं आहे. फडणवीस म्हणाले, उद्धवजी आणि माझी निवडणुकीनंतर सार्वजनिक ठिकाणी भेट झालेली आहे. त्या व्यतिरिक्त कधीही भेट झालेली नाही. आमच्यातले संबंध कधीही समोर भेटल्यानंतर नमस्कार करता येणार नाही असे कधी नव्हते. आम्ही भेटतो, नमस्कार करतो, दोन चांगल्या गोष्टीही बोलतो. आमचे संबंध चांगले आहेत. दक्षिण भारतात जसं नेते एकमेकांचे जान के प्यासे आहेत ना, तशी परिस्थिती महाराष्ट्रात राहिलेली नाही. त्यामुळं संवाद करायला बोलायला काही हरकत नाही. संबंध खूप खराब आहेत अशी ही परिस्थिती नाही. पण याचा अर्थ आम्ही जवळ येतोय, आम्ही त्यांना घेणार आहोत अशी परिस्थिती नाही, असं देखील फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तरीही बघा, अगदी काही दिवसापूर्वी हेच फडणवीस काय म्हणाले होते आठवतंय तुम्हाला? राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी नागपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये मुलाखत देताना राजकारणात काहीही होऊ शकतं असं वक्तव्य केलेलं होतं. 2019 ते 2024 पर्यंत ज्या घडामोडी घडल्या त्यातून मला एक गोष्ट लक्षात आली, कोणतीही गोष्ट होणारच नाही असं समजून चालायचं नाही. काहीही होऊ शकतं. असं व्हावं असं बिलकुल नाही. उद्धव ठाकरे तिकडे जातात, अजित पवार इकडे येतात. राजकारणात काहीही होऊ शकतं. असं व्हावं असं बिलकुल नाही. ते होणं फार चांगलं आहे या मताचा मी नाही. राजकारणात हे लक्षात ठेवलं पाहिजे की खूप ठामपणे असं होणारच नाही असं मी म्हणतो त्यावेळी राजकीय परिस्थिती कुठे नेऊन ठेवली याचा काही भरोसा नाही. असं दस्तूर खुद्द हे देवेंद्र फडणवीस म्हणालेले होते. आता ते म्हणतायत, होय आम्ही भेटतो, आमचे संबंधही चांगले आहेत. पण बघा, हा पण जो असतो ना, पण तो कधी कधी खूप बदल घडवणारा असतो. खूप काही दडलं असतं या पणच्या मागं. फडणवीसांना उद्धव ठाकरे यांना जवळ घ्यायचं नाही आणि लांबही जाऊ द्यायचं नाही, असंच हे काहीतरी गणित असावं. म्हणजे बघा, उद्या वेळ पडली तर हे गणित उपयोगाला पडू शकतं ना. अर्थात ही सुद्धा फडणवीसाची एक खेळी म्हणावी का? तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.